जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्रमध्ये हार्दिक स्वागत करीत आहे. मी आपणासोबत यूट्यूब व व्हॉट्सअपच्या माध्यमातून जोडला गेलो आहे. माझ्या यूट्यूबला आपला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे याचा खूप आनंद वाटतो. आज आपल्यासाठी घेऊन येत आहे नवीन व्हिडिओ की ज्यामध्ये आपण ऐकू शकणार, बघू शकणार व वाचू शकणार आहात. तर चला मग बघूया आजचा नवीन व्हिडिओ. विवाहस्थान व मंगळ ग्रह. विवाहस्थानातील मंगळ विवाह सुखास अनिष्टकारक असतो. स्त्री सुख व कुटुंब सुखाच्या बाबतीत सप्तमातील मंगळ मनुष्यास दुःखी करतो. हा एक फार मोठा व परिणामकारक शाप आहे. पुरुषाच्या कुंडलीत सप्तमातील मंगळ पत्नी सुख देत नाही. घटस्फोट होणे, पत्नी वेगळे राहणे वगैरे घटना घडत असतात. पत्नीच्या कुंडलीतील सप्तमातील मंगळ पतीपासून वेगळे राहणे, 2 ते 3 विवाह होणे असे दर्शवतात. मंगळाशी रवी व शनी युतीत अगर दृष्टीत असल्यास अनिष्ट फल मिळते. जर शुक्र, गुरु याच्यासारख्या शुभ ग्रहांची दृष्टी अथवा सप्तमातच हे ग्रह असतील तर अनिष्ट फळ सौम्य प्रमाणात मिळते. विवाह सुख सामान्यतः मिळते, परंतु थोडीशी असंतुष्टता ही राहतेच. सप्तमातील मंगळ शनी युती, रवी मंगळ युती, राहू मंगळ युती हे योग मात्र निश्चितच धोकेदायक असतात. भागीदारीत नुकसान होणे, भांडण होणे, तंटे होणे होतच राहतात. वैवाहिक जीवनात काही विचित्र घटना घडतात. मंगळ प्रथम स्थानातून सप्तम दृष्टी, चतुर्थ स्थानातून चतुर्थ दृष्टी, अष्टम स्थानातून 12वी दृष्टी व व्ययस्थानातून 8वी दृष्टी विवाह स्थानावर टाकत असतो. त्यामुळे त्या कुंडलीला मंगळाची कुंडली म्हटले जाते. अशा वेळेस जातकाने ओम अंगारकाय नमः मंत्र रोज 108 वेळा म्हणावा. स्त्रियांनी वट सावित्री पौर्णिमा व्रत करावे. तसेच गणपती अथर्व शीर्ष रोज म्हणावे. संकष्टी चतुर्थीचा उपवास करावा. लाल वस्त्र, मसूर डाळ दान करावी.